मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेअंतर्गत राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी राज्यातील सर्व नागरिकांना महत्त्वाचे आवाहन केले आहे। प्रत्येक पात्र मतदाराने 29 जुलैपूर्वी आवश्यक फॉर्म भरून मतदार यादीतील आपले नाव, पत्ता आणि इतर तपशिलांची खात्री करून मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवावा असे त्यांनी म्हटले आहे। बोराटवाडी येथील निवासस्थानी पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले, मतदार पुनर्निरीक्षणासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 29 जुलै असून त्यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। त्यामुळे कोणत्याही पात्र नागरिकाने ही संधी गमावू नये असे आवाहनही त्यांनी केले। यावेळी उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण गोरे यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते। त्यांनीही नागरिकांना आवश्यक कागदपत्रांसह वेळेत अर्ज भरून मतदार यादीतील माहिती अद्ययावत करण्याचे आवाहन केले। लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे। त्यामुळे 29 जुलैपूर्वी आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करा आणि आपला मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवा। देशाच्या निवडणूक आयोगाने देशामध्ये मतदार यादीचं पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम आता चालू केलेला आहे। त्याला आपण गणना फॉर्म म्हणतो। माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या लोकशाहीच्या महापर्वामध्ये आपण सहभागी असणं, एक जबाबदार नागरिक म्हणून आपण आपल्या मतदार यादीमध्ये आपलं नाव असणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आपण सगळ्यांनी या SIRच्या कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं। आपलं नाव मतदार यादीमध्ये आले येण्यासंदर्भात जो फॉर्म भरून द्यायचा आहे तो फॉर्म आपण भरून द्यावा, की जेणेकरून आपलं मतदार यादीमधील नाव सुरक्षित राहील, सुरक्षित होईल आणि आपल्याला या लोकशाहीमध्ये जो आपला सगळ्यात महत्त्वाचा अधिकार आहे तो आपल्याला प्राप्त होईल। त्यासाठी आपण सगळ्यांनी या SIRच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं आणि फॉर्म भरून घ्यावा। आता मी पण हा फॉर्म भरलेला आहे, आता आपणही फॉर्म भरण्याची आवश्यकता आहे। सगळ्यांनी फॉर्म भरा आणि आपलं मतदार यादीचं नाव सुरक्षित करा। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।